माताजी. नमस्कार, मी श्रीकृष्ण आस्वार. आज आपण पाहणार आहोत सप्तशृंगी गडावरील यात्रा उत्सव. या ठिकाणी दरवर्षी चैत्र महिन्यात 14 पौर्णिमेला मोठी यात्रा भरत असते. तर ही यात्रा आज आपण पाहणार आहोत. आता मी जळगावहून सप्तशृंगी गडावर येऊन पोहोचलो आहे. येथे ही गाड्यांची पार्किंग आहे. गाड्यांच्या पार्किंगपासूनच यात्रेला सुरुवात होत असते. हे बघा, येथे हे समोर नारळ पूजा साहित्याचे दुकानं आहेत. चला आता आपण श्री सप्तशृंगी मातेच्या गडाकडे जाऊया. पार्किंगपासून खाली उतरल्यानंतर हे अतिशय सुंदर तापी नदीचे दृश्य आपल्याला दिसते. आणि खाली हे बघा, इथे तापीच्या काठावरच यात्रा भरलेली आहे. ही यात्रा पाहून मनाला खूप प्रसन्नता वाटते. हे बघा, इथे नारळ पूजा साहित्याचे दुकाने आहेत. खानदेशातील अनेक भाविक लोक या यात्रेमध्ये सामील होतात आणि या यात्रेचा आनंद घेतात. चला आता आपण गडाकडे जाऊया. तापी नदीच्या काठाकाठानेच आपल्याला गडाकडे जाता येते. चैत्र महिन्याच्या कडक उन्हापासून येथे तापी मैया आपल्याला गारवा देत असते. भाविक येथे तापी नदीमध्ये आंघोळ करतात आणि आंघोळ वगैरे उरकून ते देवी मातेच्या दर्शनासाठी वर जातात. तर चला आता आपणही या सर्व पायऱ्या सोडून देवी मातेच्या दर्शनासाठी जाऊया. या पायऱ्या खूपच माथ्यावर असल्यामुळे वर चढायला थोडे अवघड वाटतात. चढता चढता भाविक खूप थकून जातात. जय सप्तशृंगी माता की जय. आता आपण या सर्व पायऱ्या सोडून श्री सप्तशृंगी मातेच्या गडापर्यंत येऊन पोहोचले आहे. चैत्र महिना असल्यामुळे गडावरती भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आता इथे सप्तशृंगी मातेची आरतीला सुरुवात झाली आहे. सप्तशृंगी मातेची आरती झाल्यानंतर एकदमच या ठिकाणी वाजंत्रीचा गजर झालेला आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊन श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊया. तर ही बघा, ही आहे श्री सप्तशृंगी माता. सर्वांनी दर्शन करा.
अशा प्रकारे आपण श्री सप्तशृंगी माता देवीचे दर्शन घेतले, देवीच्या भक्ताच्या लीला बघितल्या. चला आता आपण मंदिराच्या बाहेरील यात्रा बघूया. हे बघा, येथे पण नारळ प्रसादाची दुकानं आहेत आणि या गडावरती चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. सप्तशृंगी देवी मातेचे स्थान अतिशय उंच कड्यावर स्थित असल्यामुळे सप्तशृंगी मातेच्या गडावरून जर आपण खाली बघितलं तर अशा प्रकारचं विहंग दृश्य आपल्याला बघायला मिळतं. चला आता आपण गडाच्या खाली उतरूया. गडावरून खाली उतरताना इथे पण रस्त्यामध्ये अनेक दुकानं आहेत, त्यामध्ये तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकतात. कुंकू, हळद, माळा, देवीचे फोटो, देवी मातेच्या ओट्या व इतर पूजा साहित्य, लहान मुलाचे खेळणे असे अनेक वस्तू या ठिकाणी मिळत असतात. अशी ही खानदेशातील अतिशय सुंदर, मनाला प्रसन्न करणारा श्री सप्तशृंगी गडावरील यात्रा उत्सव आहे. महाराष्ट्रातील अनेक भाविक येथे येत असतात. या ठिकाणी नक्कीच भेट द्या. श्री सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या आणि या यात्रेचा आनंद घ्या. अशा प्रकारे सप्तशृंगी मातेच्या गडावरील यात्रा आपण बघितली. ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.